ॐ पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। इयत्ता 10वी धडा 8वा मणिका पुस्तकातील अष्टमः पाठः. धड्याचं नाव आहे तिरुक्कुरल सुक्ती सौरभम. सौरभ म्हणजे सुगंध आणि सुक्ती म्हणजे चांगले शब्द, चांगले श्लोक जे माणसाचं कल्याण करतात. तिरुक्कुरल म्हणजे तिरुवल्लुवर नावाच्या मोठ्या तमिळ संतांनी तमिळ भाषेमध्ये आपल्यासाठी लिहिलेला हा उपदेश आहे. त्या तमिळ उपदेशाला संस्कृतमध्ये यांनी काय केलेलं आहे, परिवर्तन केलेलं आहे, संस्कृतमध्ये ट्रान्सलेट केलेलं आहे. आता हे जे वर जे श्लोक दिलेले आहेत त्याचा आपण अर्थ या ठिकाणी अन्वयातून पाहूया. या ठिकाणी प्रत्येक श्लोकाला व्यवस्थित अर्थ निघेल असं लावलेलं आहे. बघा, पहिल्या श्लोकामध्ये सांगतात कृतज्ञता. कृतज्ञता शब्दाचा अर्थ आहे ग्रॅटिट्यूड, म्हणजे एखाद्याने केलेली गोष्ट आपण लक्षात ठेवणं. कोणी आपल्यावरती उपकार केले असतील तर ते विसरून न जाता लक्षात ठेवणं. बघा आता या ठिकाणी कृतज्ञता काय आहे सांगतात. पिता वडील पुत्राय मुलाला बाल्ये लहानपणी महत महान विद्याधनम यच्छती विद्यारूपी धन देतात. वडील लहानपणी मुलाला काय विद्या देतात, एज्युकेशन देतात. अस्य पिता पुत्रस्य पिता म्हणजे या मुलाचे वडील किंवा याचे वडील किम म्हणजे काय, तपह तेपे, तपह म्हणजे कष्ट, तेपे म्हणजे घेतले. तर मुलाला शिक्षण देण्यासाठी त्या वडिलांनी किम तपह तेपे किती कष्ट घेतले असतील. इति उक्तीही असं बोलणं म्हणजे असं लक्षात ठेवणं की माझ्या वडिलांनी फार कष्ट घेतले आहेत मला शिकवण्यासाठी. अशा प्रकारचं स्मरण ठेवणं तत् कृतज्ञता, त्याला कृतज्ञता असं म्हणतात. म्हणजे माझ्या वडिलांनी मला शिक्षण देण्यासाठी किती कष्ट घेतले, त्यांनी खूप काय माझ्यासाठी केलं असं मनात ठेवणं, स्मरण ठेवणं, याला काय म्हणतात, कृतज्ञता म्हणतात. पुढे सांगतात समत्व म्हणजे काय, समता कशाला म्हणतात. बघा सांगतात यथा जसं अवक्रता म्हणजे सरळपणा, वक्रता वाकडेपणा, अवक्रता सरळपणा. जसा अवक्रता सरळपणा चित्तामध्ये तथा यदी वाची भवेत. बघा जसा सरळपणा मनामध्ये, चित्त मन, तथा तसा यदी वाची भवेत म्हणजे मनामध्ये सरळपणा आणि तोच सरळपणा वाणीत सुद्धा असेल तर महात्मानः म्हणजे महात्मा, मोठे लोक, विचारवान लोक, तथ्यतः त्यालाच, खरोखर, तदेव त्यालाच समत्वम इति आहुहु. समता, समता म्हणजे काय, जे जशा आपल्या मनामध्ये विचार आहेत चांगले तसेच आपल्या वाणीमध्ये सुद्धा ते व्यक्त व्हावे. नाहीतर मनामध्ये एक आणि वाणीमध्ये एक अशा गोष्टीला समत्व असं म्हणत नाही, अशा जीवनाला समत्व असं म्हणत नाही. मग समत्व कशाला म्हणतात, सरळपणा जो मनामध्ये तोच वाणीमध्ये, त्याला म्हणतात समत्व. इति आहुहु, इति असं, आहुहु म्हणतात. सोप्पा दुसरा श्लोक. पहिल्या श्लोकामध्ये कृतज्ञता, दुसऱ्या श्लोकामध्ये समत्व समानता सांगतात. आता पुढे सांगतात की एखादा माणूस जर चांगले शब्द सोडून वाईट शब्द बोलत असेल तर, म्हणजे एखादा व्यक्ती माणूस जर माणसाला आवडणारे शब्द टाकून माणसाला वाईट वाटेल असे शब्द जर बोलत असेल तर तो काय करतो, पक्क फळ टाकून कच्चं फळ खाल्ल्यासारखं आहे.
म्हणजे चांगले शब्द बोलणं म्हणजे पक्क फळ खाल्ल्यासारखं आहे, पिकलेलं. आणि वाईट शब्द बोलणं म्हणजे कच्चं फळ खाल्ल्यासारखं आहे, अपक्व. तोच भाव या ठिकाणी सांगतात. यह, जो, धर्मप्रदाम वाचम, धर्मप्रदाम चांगली वाणी, चांगले शब्द, त्यक्त्वा टाकून, परुषाम वाचम अभ्युदीरयेत, परुषाम कठीण, कठोर वाणी, अभ्युदीरयेत बोलतो, वापरतो. जो गोड धर्मप्रधान धर्माची वाणी शब्द टाकून कठोर कठीण शब्द वापरतो, सह तो, विमूढधीही तो वेढा, पक्वम फलम परित्यज्य, पिकलेलं फळ टाकून, अपक्वम भुंगते, कच्च फळ खातो. म्हणजे काय? आपण पिकलेलं फळ खावं आणि वाणी चांगली वापरावी. चौथ्या श्लोकामध्ये सांगतात, कोण खरोखर, म्हणजे खरे डोळे कशाला म्हणतात? आपण ज्या डोळ्यांनी पाहतो ते डोळे कसे आहेत? ते फक्त चांबड्याचे डोळे आहेत, आहे ना? तर खरे डोळे काय आहेत, किंवा खरा विद्वान कोण, किंवा चांगलं वाईट हे ज्याला समजतं, आहे ना, तेच खरे डोळे आहेत. चांबड्याचे डोळे हे तर फक्त नावापुरते डोळे आहेत. म्हणजे थोडंसं खोल सांगतात या ठिकाणी. अस्मिन लोके, या जगामध्ये, विद्वांसह एव, जी हुशार माणसं आहेत, ज्यांना चांगलं काय वाईट काय कळतं, ज्यांचं आचरण चांगलं आहे, तेच, एव म्हणजे च, तेच म्हणजे या जगामध्ये विद्वान लोकच चक्षुष्मंत प्रकीर्तिता, डोळे असलेले मानल्या गेला आहे. या जगामध्ये जे विद्वान आहेत त्यांनाच डोळस असं म्हणतात, म्हणजे त्यांनाच डोळे आहेत, बाकी सगळे आंधळेत. असं का बरं म्हणता तुम्ही? तर सांगतात की ज्याला चांगलं काय वाईट काय हे कळतं, ज्याचं आचरण चांगलं आहे, तोच डोळस आहे, त्यालाच खरं ज्ञान आहे. अन्येषाम वदने, बाकीच्यांच्या तोंडावर, ये चक्षुषी, जे डोळे आहेत, ते तू चक्षुर्नामनी मते, ते तर काय चक्षु नावासाठी आहे असं मानतो. म्हणजे काय सांगायचं यांना इथे? काही लोकांना डोळे आहेत, पण डोळे असून पण ते पाप करतात, वाईट गोष्टी करतात. मग ते डोळे फक्त नावासाठी आहेत, त्यांना दिसतंय आपण चुकीचं करतोय तरी ते करतात. पण ज्ञानी लोक काय करतात? जे योग्य आहे तेच ते करतात. म्हणजे खरे डोळे कोणाला आहेत? खरं कोण पाहतंय? ज्ञानी पाहतायत. अज्ञानी लोक तर डोळे असून सुद्धा चुका करतात, वाईट मार्गाला जातात, नरकाला जातात. म्हणजे खरे डोळे कोणाला आहेत? ज्ञानांना आहेत. मग खरं डोळस कोणाला म्हणायचं? ज्ञानी पुरुषांना म्हणायचं. मग बाकीच्यांच्या तोंडावर जे डोळे आहेत ते तर फक्त नावाचे डोळे आहेत. खरं तर ते डोळे असून पण डोळ्यांचं काम नाही करत, म्हणजे चांगलं वाईट हे बघून सुद्धा आचरण नाही बदलत. अशा प्रकारचा भाव आहे. पुढे आता सांगतात, विवेक म्हणजे काय? तर कृतज्ञता सांगितली, समता सांगितली, चांगले शब्द टाकून वाईट शब्द बोलणं म्हणजे काय आहे, आणि खरे डोळस, डोळे ज्ञानी कोण आहे ते सांगितलं. आता सांगतात विवेक म्हणजे काय. विवेक म्हणजे काय बघा, पाहूया. येन केन अपि, येन केन हा एक संस्कृत प्रयोग आहे, म्हणजे कोणी सुद्धा. येन केन अपि, कोणीही, यत प्रोक्तम, जे बोललं, कोणीही सुद्धा, यत प्रोक्तम, जे काही बोललं, तस्य तत्वार्थ निर्णय, त्याचा योग्य अर्थ समजणं, तस्य त्याचा योग्य अर्थ, येन कर्तुम शक्य, येन ज्याच्यामुळे, करणं शक्य होतं, सह विवेक, तो विवेक आहे, इति ईरितः, असं म्हटल्या गेलेलं आहे. म्हणजे काय? आपल्याला
रोज कोणीही काहीही बोलत असतं. मग त्या प्रत्येक बोललेल्या शब्दांना चांगल्या प्रकारे घेणं, पॉझिटिव्हली समजून घेणं, हे ज्याच्यामुळे शक्य होतं त्या शक्तीला विवेक असं म्हणतात. समजा एखादी गोष्ट मला नसेल करता येत आणि कोणतरी म्हटलं, काय मूर्ख आहेस, तुला एवढंसं करता येत नाही. मग हे पॉझिटिव्ह कसं घ्यायचं, की अरे ही एवढी सोपी गोष्ट आहे, मग आपण हिला वेगळ्या पद्धतीने करायला पाहिजे किंवा कशी करायला पाहिजे हे शिकून घेऊया. हे विचार मनामध्ये येणं ज्या शक्तीमुळे शक्य आहे त्याला म्हणतात विवेक. नाहीतर कोणतरी आपल्याला थोडंसं काहीतरी बोलताना आपण काय करतो, एकदम रागावून करतो की तू मला असं कसं काय बोलला. ह्याला विवेक नाही म्हणत, ह्याला अविवेकी म्हणतात. म्हणजे काय, जो कोणीही जे बोलला प्रोक्तम तस्य तत्वार्थ निर्णय, त्याचा योग्य अर्थ समजून घेणं ही ज्या शक्तीमुळं होतं, येन कर्तुम शक्य भवेत सह विवेक, त्याला विवेक असं म्हणतात. बघा 6वा श्लोक सांगतात, खरा लीडर कोण आहे किंवा कोण कधीच पराभूत होणार नाही. अतिशय महत्वाचे श्लोक आहेत. यह जो मंत्री, जो मंत्री वाक्पटुहू, बोलायला अतिशय चतुर, चपळ, धैर्यवान, निर्णयांवरती ठाम राहणारा, धैर्य असणारा, सभायाम अपि अकातरः, आणि सभेमध्ये कधीही न घाबरणारा, सत्य बोलण्यासाठी. म्हणजे जो बोलायला अतिशय चतुर, धाडसी आणि सभेमध्ये कोणालाही न घाबरणारा असा जर मंत्री असेल, सह तो परैही दुसऱ्यांद्वारे, केन अपि कोणत्याही, केन अपि प्रकारेण कोणत्याही प्रकाराने, न परिभूयते कधीही पराभूत होत नाही. म्हणजे जो बोलायला चाणाक्ष, धैर्यवान आणि सत्य बोलण्यासाठी किंवा कशासाठीही कोणालाच घाबरत नाही असा जर कोणी असेल, तर तो केनापि प्रकारेण कोणत्याही प्रकारे न परिभूयते पराभूत होत नाही. सुंदर. सेकंडला श्लोक सांगतात, ज्याला खूप सुख पाहिजे जीवनामध्ये त्याने कधीही दुसऱ्याचं वाईट करू नये. आपल्या मनात काय असतं, की हे केल्यानंतर त्याला हे केलं की मग मला खूप चांगलं वाटेल, असं नाही. जर तुम्हाला सुख पाहिजे असेल लाईफमध्ये, तुमचं स्वतःचं कल्याण व्हावं असं वाटत असेल, तर कधीही दुसऱ्याचं वाईट करू नये. हे आता हे सगळे सिद्धांत आहेत, आपल्याला वाटतं काय पण सांगतात, असं नाही. ह्या सगळ्या गोष्टी संतांच्या मुखातून आलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्या सत्य आहेत, त्रिवार सत्य आहेत. यह जो आत्मनः श्रेय, स्वतःचं कल्याण, प्रभूतानी सुखानी च, च आणि खूप सारे सुख, इच्छती इच्छितो, जो स्वतःचं कल्याण आणि खूप सारे सुख इच्छितो, सह त्याने परेभ्य अहितम कर्म, दुसऱ्यासाठी अहितम कर्म, वाईट कर्म कदापि न कुर्यात, कधीच करू नये. ज्याला स्वतःचं कल्याण करायचंय, श्रेय कल्याण, आणि खूप सारे सुख प्राप्त करायची आहेत, त्याने दुसऱ्याचं कधीही अहित करू नये. म्हणजे दुसऱ्याला कधी त्रास देऊ नये, दुसऱ्याला कधी दुखवू नये, दुसऱ्याच्या जीवनात दुःख देऊ नये. कारण की जे आपण दुसऱ्याला देऊ तेच आपल्याला परत मिळतं. पुढे सांगतात, आचारः प्रथमः धर्मः. आता सगळ्यात शेवटचा श्लोक सांगतात, आचारः म्हणजे चांगलं आचरण, प्रथमः धर्मः आपली पहिली ड्युटी, पहिलं कर्तव्य काय असेल, चांगला आचार. मग आपण कुठल्या धर्मात आहे, कुठल्या पंथात आहे, हे सगळं नंतर. तुम्ही कोणीही असा, पण तुमचा आचार कसा पाहिजे, चांगला. आणि तो आपलं पहिलं कर्तव्य आहे. इति असं, एतत् विदुषाम वचः, एतत् वचः विदुषाम, हे विद्वानांचं म्हणणं आहे. काय म्हणणं आहे, आचारः प्रथमः धर्मः, चांगला आचार, चांगलं आचरण हे काय माणसाचं
पहिलं कर्तव्य आहे. म्हणून तस्मात म्हणून प्राणेभ्य प्राणापेक्षा अपि सुद्धा सदाचारम चांगलं आचरण विशेषतः रक्षेत विशेषतः विशेष करून रक्षेत रक्षण करावं किंवा रक्षण केलं पाहिजे. म्हणजे आचार चांगलं असणं हे पहिलं कर्तव्य आहे. म्हणून प्राणापेक्षा प्राण गेला तरी चालेल, पण आपलं आचरण वाईट होता कामा नये, आपलं आचरण चुकता कामा नये. अशा प्रकारे संदेश सांगून तिरुक्कुरल म्हणजे तिरुवल्लुवर नावाचे जे संत आहेत, तमिळ संत, त्यांच्या शब्दांना संस्कृतमध्ये या ठिकाणी लिहिलेलं आहे. त्यांची खूप मोठी मूर्ती चेन्नई नगराच्या काय समुद्र तटावरती आहे. जर आपण कन्याकुमारीला गेलो तर त्यांचं खूप मोठं स्मारक, जसं आपल्या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचं स्मारक आहे, तसं तिरुवल्लुवर यांचं खूप मोठं स्मारक बांधलेलं आहे. जसे संस्कृतमध्ये महाकवी होऊन गेले कालिदास, तसे तमिळमध्ये हे तिरुवल्लुवर आहेत आणि त्यांचे हे सगळे श्लोक संस्कृतमध्ये आपण पाहिले. पिता यच्छति पुत्राय बाल्ये विद्याधनं महत् पितास्य किं तपस्तेपे इत्युक्तिस्तत्कृतज्ञता अवक्रता यथा चित्ते तथा वाचि भवेद्यदि तदेवाहुः तदेवाहुर्महात्मानः समत्वमिति तथ्यतः त्यक्त्वा धर्मप्रदां वाचं परुषां योऽभ्युदीरयेत् परित्यज्य फलं पक्वं भुङ्क्ते पक्वं विमूढधीः विद्वांस एव लोकेऽस्मिन् चक्षुष्मन्तः प्रकीर्तिताः अन्येषां वदने ये तु ते चक्षुर्नामनीमते यत्प्रोक्तं येन केनापि तस्य तत्त्वार्थनिर्णयः कर्तुं शक्यो भवेद्येन स विवेक इतीरितः वाक्पटुर्धैर्यवान् मन्त्री सभायामप्यकातरः स केनापि प्रकारेण परैर्न परिभूयते य इच्छत्यात्मनः श्रेयः प्रभूतानि सुखानि च न कुर्यादहितं कर्म सपरेभ्यो सपरेभ्यः कदापि च य इच्छत्यात्मनः श्रेयः प्रभूतानि सुखानि च न कुर्यादहितं कर्म सपरेभ्यः कदापि च आचारः प्रथमो धर्मः इत्येतद् विदुषां वचः तस्मात् रक्षेत् सदाचारं प्राणेभ्योऽपि विशेषतः. अशा प्रकारे इथे हा धडा संपलेला आहे. ओम शांती शांती शांती.